जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आली स्टॉक मार्केटबाबत. तर मल्टीबॅगर स्टॉकविषयी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती प्रोव्हाइड करणार आहे. फक्त 9 रुपयाचा स्टॉक आहे, फक्त 9 रुपयाचा शेअर आहे. या 9 रुपयाच्या शेअरने खूप या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. आता नेमकं कशाबाबत मी सांगतोय सविस्तर तुम्हाला माहिती बघायची, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व मित्रांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायची, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि शेअर मार्केटबाबत जर तुम्हाला सर्व लेटेस्ट न्यूज, सर्व लेटेस्ट अपडेट आणि शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनल तुम्हाला शेअर मार्केटबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. सर्व न्यूज तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे डेली. म्हणून आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले. तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि ताबडतोब व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा, फक्त 9 रुपयाच्या शेअरचा बाजारामध्ये धुमाकूळ, तुफान तेजीसह शेअरची मित्रांनो 20% अप्पर सर्किटला देखील धडक. आता नेमकं कोणत्या शेअरविषयी माहिती देतोय तर बघून घ्या. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या मित्रांनो दिवशी, का मित्रांनो, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी बाजारातील मित्रांनो तेजीच्या दरम्यान एका पेनी शेअरची मित्रांनो गुंतवणूकदाराकडून मोठी खरेदी सुरू होती. तो शेअर म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचा, म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं त्या शेअरचं नाव कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेडचा होय. सोमवारी या शेअरची किंमत 9.27 रुपये होती. किती? 9.27 रुपये होती. आणि मंगळवारी शेअरने तेजीसह 20% वरच्या सर्किटला स्पर्श केला आणि किंमत 11.12 रुपयांवर पोहोचली. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे आणि ह्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे, म्हणजेच पुढे चालून हा शेअर आणखी ठिकाणी वाढणार आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर कंपनीत कोणाची किती भागीदारी याची माहिती बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मी प्रोव्हाइड करत असतो. कोणत्याही शेअरविषयी तुम्हाला मी न्यूज प्रोव्हाइड करतो तर त्याची सर्व डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड करतो, जसे की कंपनीमध्ये कोणाची किती भागीदारी आहे, प्लसमध्ये हा शेअर या ठिकाणी पुढे जाणार आहे की प्रॉफिट करणार आहे की लॉस करणार आहे, सर्व ॲनालिसिस करून सर्व न्यूज तुम्हाला मी देत असतो. तर बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे तर डिसेंबर 2023पर्यंत प्रवर्तकाकडे 42.93% हिस्सा होता. सार्वजनिक भागीदारी 57.7% होती. हेमंत गुप्ता यांच्याकडे वैयक्तिक प्रवर्तकाचे 5,25,000 शेअर्स या ठिकाणी आहेत, तर हेमलता कुटेटा यांच्याकडे 10,32,640 शेअर्स आहेत. मदनलाल खंडेवाला, नवनीत खंडेवाल आणि राधिका खंडेवाल यांचाही प्रवर्तकामध्ये समावेश या ठिकाणी आहे. आता किती परतावा कधी, तर तुम्ही जर बघितलं तर ह्या शेअरने किती प्रॉफिट किंवा किती रिटर्न दिले आहे आणि कोणकोणत्या कालावधीमध्ये दिले आहे याची माहिती बघा. तर बघा, कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेडचे शेअर गेल्या काही काळांपासून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. या शेअरने एका आठवड्यामध्ये 55% परतावा दिला आहे. एका आठवड्यामध्ये ह्या शेअरने किती दिले? 55% परतावा दिला आहे. प्लसमध्ये एका महिन्याचा परतावा ह्या शेअरचा 100%हून अधिक आहे. म्हणजेच एका आठवड्यामध्ये 55% या ठिकाणी परतावा दिला आहे आणि एका महिन्यामध्ये 100%हून अधिक परतावा या शेअरने दिला आहे. त्याचप्रमाणे 3 महिन्यांचा जर विचार केला तर 3 महिन्यांचा परतावा 112% आहे. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर या शेअरची प्राईस या ठिकाणी वाढतच चालली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कालावधीनंतर नजर टाकल्यास गुंतवणूकदारांना केवळ सकारात्मक परतावा या ठिकाणी मिळाला आहे. म्हणजेच या ठिकाणी चांगला प्रॉफिट हे शेअर या ठिकाणी करून देत आहे. आता हा शेअर तुम्हाला बाय करायचं का नाही हे सर्व तुमच्यावरती डिपेंड असतो. फक्त मी तुम्हाला न्यूज प्रोव्हाइड करत असतो. कोणताही शेअर बाय करण्या अगोदर सर्व ॲनालिसिस करायची आहे, तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आहे, तुमचं डोकं या ठिकाणी लावायचं आहे, तुमची नॉलेज या ठिकाणी लावायची आहे. हा शेअर बाय करायचा की नाही, हा शेअर प्रॉफिट देणार की लॉस देणार याची सर्व माहिती घ्यायची, सर्व खात्री करायची आणि मगच शेअर कोणताही घ्यायचा. अन्यथा कोणताही शेअर घ्यायचं नाही, कारण तुम्ही या ठिकाणी लॉसमध्ये जाणार. आणि आपला हेतू आहे की जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला कसं होईल, यामुळेच मी तुम्हाला कोणती न्यूज प्रोव्हाइड करत असतो आणि डेली शेअरविषयी तुम्हाला मी माहिती प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला शेअरविषयी नॉलेज नसेल, कोणता शेअर घ्यायचा, तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला, डेली चॅनलला भेट द्यायची. तुम्हाला डेली न्यू शेअरविषयी माहिती मिळत असते की कोणता शेअर या ठिकाणी तेजीमध्ये, कोणता शेअर ठिकाणी प्रॉफिट करून देणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.